महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरी जवळ आला आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याजवळ आला तर नारळी सप्त्यातून तुम्हाला आव्हान करतो, भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात क्रांती केल्याशिवाय राहणार. कारण तुम्हाला व्यसनापासून दूर करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त वारकरी संप्रदायाकडे. अरे पहिला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर तो ज्ञानोबराय तुकोबरायने संपवलेला आहे. सकळांस येते आहे अधिकार कलियुगी उद्धार, हरीच्या नामे यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. एक प्रमाण देतो पहा. खट नट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. खट नट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. खट नट यावे शुद्ध होनी जावे, दौंडी पिटी भावे गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरी, वाटही चालावी पंढरीची हो, वाटही चालावी पंढरी. टाळी वाजवावी, घोडे उभारावे, वाटही चालावे पंढरी, वाटही चालावी पंढरी, वाटही चालावी पंढरी. अरे वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय विश्वाच्या पाठीवर जन्माला येणार नाही रे गड्यानो. वारकरी संप्रदायाने तुम्हाला अंधश्रद्धेच्या हरी कधीच नेलं नाही गड्यानो. 350 वर्षापूर्वी माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यातलं प्रमाणे तुम्ही थोडी शांतता द्या. नुसता तुमचा सप्ताह तुमच्या गावापुरता मर्यादित नाहीये, तुमचा सप्ताह नुसता तुमच्या बीड जिल्ह्यापुरता मर्यादित नाहीये, महाराष्ट्राला सुद्धा हेवा वाटावं एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थांनी केलं. मी दररोज आमच्या अक्रूर बाबांच्या मुखातून सुंदर कथा ऐकतोय. आज तर रडलो मी. बिधना तेरे क्या बात. लेख किसी की समझ न आते हैं. खूप सुंदर गायलंय आमच्या बाबांनी. खूप गोड कथा चालू आहे. म्हणजे मी इथं जरी आलो नसलो तरी तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाचा अपडेट घेतो बरं बाबा मी. विठ्ठल, मग अगदी नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. फक्त मला जेवढा वेळ दिलेला आहे तेवढा तुम्ही फक्त मला शांतता द्या. बापू साहेबांना सांगितलं थोडा ओव्हर टाईम करा. म्हणजे सर्कल असल्यामुळं सांगितलं का माझ्यावर प्रेम आहे म्हणून सांगितलं? नाही नाही, दोन्ही बी. त्यांचं माझ्यावर खरोखर प्रेम आहे, बरोबर आहे का नाही? अगदी माझ्यावर अंतकरणापासून प्रेम करणारे व्यक्ती. ते म्हणे महाराज दररोज 11लाच कीर्तन होतंय, तुम्ही थोडा अर्धा तास आमच्यासाठी शिल्लक करा म्हणे. खूप लांबून लांबून लोक आलेले, काळजी करू नका, तुम्ही फक्त थोडी शांतता द्या. बरोबर 11ला 2 मिनिटं कमी असताना कीर्तन संपेल राहील. विठ्ठल विठ्ठल. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै. काय सुंदर श्लोक भागवतकारांनी खर्च केलाय. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै. अज्ञान हेतुकृत मोहम्मदांधकारणाशं विदाय हि तदोदयते विवेकः. खूप पूर्वीची परंपरा आहे महाराज. श्रीराम बाबाच्या कृपा आशीर्वादाने हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चाललाय. बसणारी मंडळी, अरे काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो? नाही शक्य होत. अरे काही काही महाराष्ट्रामध्ये असे लोक आहे महाराज की घराजवळ मंदिर आहे तरी दर्शनाला जात नाही. मग एवढा सुंदर सप्ताह चालू आहे तरी सुद्धा काही काही इकडे येऊन पाहत नाही. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवतामध्ये एक श्लोक खर्च केलेला आहे. यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनश्यती
जो वेदाला मानत नाहीये, जो शास्त्राला मानत नाहीये, जो गाईला मानत नाही, जो धर्माला मानत नाही, त्याला नास्तिक म्हणावा. रे एवढा सुंदर आपल्या रामबाबाचा कार्यक्रम चालू आहे, काही लोक इकडे येऊन पाहत नसतील, त्यांना आधम म्हणा किंवा नास्तिक म्हणा महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाहीये. काही काही महाशेतूनच ते जेवण करतात आणि झोपायला घरी जातात. म्हणजे प्रत्येकाच्या नशिबात कीर्तनही नाहीये, प्रत्येकाच्या नशिबात रामायणही नाहीये, आणि प्रत्येकाच्या नशिबात भगवंताची सेवाही नाहीये. आपण सर्व मंडळी पुण्यवान आहात की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली शेवटचं प्रमाण देतो. तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. तोया भावा सापडला हो, तोया भावा सापडला, सापडला संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. ओ तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, संत दर्शनी आला, पद्मनाभ तुकोबरायची भाषा किती गोडे, लक्ष देऊन ऐका. तुका म्हणे होता ठेवा, आणि तो या भावा सापडला. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय मायबाप, म्हणून एवढा सुंदर योग तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून एक वाक्य सांगतो. अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण सर्व पुण्यवान आहात आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आपल्या निरपेक्ष जीवनाचं दर्शन एका सुंदर अशा प्रसंगातून तुम्हाला मला घडवतात. कोण आहे जगद्गुरु तुकोबराय? काय जगद्गुरु तुकोबरायचा अधिकार आहे? बसणारी मंडळी, महाराष्ट्रामध्ये प्रचार करणाऱ्या कीर्तनकाराने, संप्रदायाच्या लोकांनी का म्हणून वारकरी संप्रदाय समाजापुढे गरीब दर्शवला मला काही कळत नाही महाराज. जो तो कीर्तनकार उठतो, कंबर बांधतो, फेटा सांगतो की वारकरी संप्रदाय गरीबच आहे, वारकरी संप्रदाय गरीब आहे, वारकरी संप्रदायातले संत गरीब आहे. बसणारे मायबाप, वारकरी संप्रदाय कालही गरीब नव्हता, वारकरी संप्रदाय आजही गरीब नाहीये, आणि वारकरी संप्रदाय उद्या सुद्धा गरीब राहणार नाहीये. अरे जगद्गुरु तुकोबराय, ज्ञानोबराय, साधू संतांना गरीब म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोण हा प्राप्त करून दिलाय? बरेचसे लोक म्हणतात तुकोबरायची परिस्थिती खूप नाजूक होती. कोणा सांगितलं तुम्हाला? तुकोबराय हयात असताना कोणी त्यांना बाबा नव्हतं म्हणत, तुकोबराय हयात असताना त्यांना कोणी शास्त्री नव्हतं म्हणत, तुकोबराय हयात असताना त्यांना कोणी स्वामीजी नव्हतं म्हणत. तुकोबराय हयात असताना लोक तुकोबरायला तुकोबा शावकार म्हणायचे महाराज. आणि व्यवहाराचा नेम आहे, भिकाऱ्याला लोक शावकार म्हणत नाही, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला लोक शावकार म्हणतात. तुकोबरायला गरीब कसं म्हणता? अरे जिल्ह्याचा आमदार जर, तालुक्याचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला ना, तर जिल्ह्यात तुम्ही कोणाला भेट नाही, कोणाचंही लिटिगेशन काढता आणि कोणाच्याही गच्च्या धरता. फक्त एक साधा 5 वर्षाचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असेल तर पोलीसवाला सुद्धा जिल्ह्यात गाडी अडवत नाही. तो म्हणतो ओय, त्या महाराजाच्या आणि आमदाराचे बरे संबंध आहे, गाडी अडवू नको, तो आमदाराचा माणूस आहे. अरे साधा 5 वर्षाचा आमदार जर तुमच्या आणि माझ्या ओळखीचा असला तर जिल्ह्यात आपल्या गाड्या कोणी अडवत नाही. बसणारे मायबाप, या महाराष्ट्राचे, हिंद विश्वराज्याचे संस्थापक, ज्या राजापुढं आदिलशाही मुघलशाही थर 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 कापत होती, तो छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत होते. कसं काय तुकोबरायला गरीब म्हणणार आहे तुम्ही? अजिबात नाही. तुकोबरायसारखे श्रीमंत महात्मा, तुकोबरायसारखा वैराग्यवान व्यक्ती या विश्वाच्या पाठीवर कोणी जन्माला येणार नाहीये. बरेचसे लोक म्हणतात की आमचे संत असे ना आमचे संत. हा, जगद्गुरु तुकोबरायसारखा ऐश्वर्यवान मनुष्य विश्वाच्या पाठीवर परत कोणी जन्माला आलेला. 350 एकर जमीन होती तुकोबरायकडे. 12 गावची जहागिरी होती. सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही होतं. पण तुकोबरायचं नशीब एवढं खराब की दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला आणि तुकोबरायची सर्व संपत्ती गेली. महाराज प्रमाण घ्या. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करिता मेली, श्री एक अन्न करी
दुष्काळ पडला जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये आणि काय परिस्थिती झाली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान. ट्रबल थोडं कमी करा. श्री एक अन्न करिता मेली. बसणारे मंडळी, गावची पाटीलकी गेली यामध्ये दुःख नाही हो. गावची शावकारकी गेली, अन्न गेला, मान गेला, धन गेलं, यात नवं नाहीये. बसणारे मंडळी, धन माणसाचं तसं जातच नाही गड्यानं. ज्या दिवशी धन तुमच्या जीवनातलं जाईल ना, त्या दिवशी धन एकटं जात नाही. धनाचा भाऊ मान आहे. कोण आहे? धनाचा भाऊ कोण आहे? मान आहे. धन घर सोडलं की धनासोबत मानही जातो महाराज. ज्याच्याकडे धन नाही लोक त्याला एकेरी आवाज देतात, ए परशा. आणि ज्याच्याकडे थोडा पैसा असू द्या त्याला म्हणतात परशु. आणि एखादा प्युअर गादा असू द्या, फक्त बिझनेसमॅन असू द्या, लोक म्हणतात परशुरामजी. जी आहे त्याला नसतं, जी त्याच्या पैशाला. तुकोबरायने सांगितलं ना, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. अहो धनवंत माणूस काळा जरी असला तरी लोक म्हणतात, काय गोरे दिसता हो तुम्ही. पैसा पाहिजे तुमच्याकडे. पैसा असला ना महाराज, तुम्ही चुकीचे जरी असले तरी लोक म्हणतात तुमच्यासारखा ज्ञानी या महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही. तो गधा असतो प्युअर तरी लोक त्याला ज्ञानी म्हणतात. तो दिसायला काळा असतो पण पैसा असल्यामुळे लोक म्हणतात काय सुंदर दिसता हो तुम्ही. जगद्गुरु तुकोबरायने सांगितलं ना, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून बसणारे मंडळी, ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ, ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ अजिबात नाहीये. जगद्गुरु तुकोबरायची परिस्थिती खराब झाली महाराज. बायको अण्णा न करता मेली. पण काय जगद्गुरु तुकोबरायचं जीवन आहे. अरे 4092 अभंग गाथ्यामध्ये किती आहे? 4092 अभंग गाथ्यामध्ये एक अभंग असा दाखवा की जगद्गुरु तुकोबरायांनी पांडुरंगासोबत भांडण केलं. देवा माझी बायको घेऊन गेला. अरे 2-4 दिवसापूर्वी गारपीट झालं, काही लोकांचा गहू गेला, काही लोकांची कांदी गेली, काही लोकांचे द्राक्षे गेले. तो लोकांनी देवाला शिव्या दिल्या, देवा बरा आमच्या मुळावर उठला. अरे नुसते गहू खराब झाले तरी लोक देवाला शिव्या देतात, कांदा खराब झाला तर लोक देवाला शिव्या देतात. ज्या महात्म्याची बायको अन्न करता मरण पावली तरी तुकोबराय पांडुरंगाच्या दरबारात उभे राहून देवाला सांगतात, हे देवा बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरिया दुष्काळे पीडा गेली. बरिया दुष्काळे बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरिया दुष्काळे पिढा गेली. काय ताकद असेल माझ्या जगद्गुरु तुकोबरायची. अरे बायको अन्न करता मरण पावल्यानंतर देवाला सांगाव, देवा उपकार केले रे, माझ्या जीवनामध्ये दुष्काळ पडला, माझं धन गेलं, माझं मान गेला, माझं अन्न गेलं, यात काहीच नवल नाही. देवा बायको अन्न करता मेली तरी तुकोबरायने देवाकडे तक्रार केली नाही. पण तुकोबरायने जरी तक्रार नाही केली पण तुकोबरायची कीर्ती एवढी वाढली होती महाराज की वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख ज्याचे. आणि ज्यावेळेस काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन सांगितलं, बाबा जगद्गुरु तुकोबरायची बायको अन्न करता मरण पावली हो. तुकोबरायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. माझ्या राज्यामध्ये जर साधू जरी अवहेलना होत असेल, साधूला जर एक टाइमाला जेवायला भेटत नसेल तर माझ्या राजापणाला काय आग लावायची. बसणारे मंडळी, राजा त्यालाच म्हणा जो प्रजेच्या रक्षणात उभा राहतो. राजा त्यालाच म्हणा जो गायीच्या पाठीमागे उभा राहतो. राजा त्यालाच म्हणा जो साधूच्या पाठीमागे उभा राहतो. राजा त्यालाच म्हणा जो प्रजेवर संकट आल्यानंतर प्रजेसाठी उभा राहतो. त्याला राजे म्हणा. नाही तर राजाला काय ऊत आला मारा, ढिगाणं राजे आपल्या महाराष्ट्रामध्ये. इथं शेतकरी आत्महत्या करतात आणि काही विदेशात जाऊन एन्जॉय करतात. अशाला राजा म्हणायचं
नाहीये. महाराष्ट्रामध्ये एकच राजा होऊन गेला आणि तो फक्त छत्रपती शिवाजी. राजे आजही होतील, राजे उद्याही होतील, पण दैवत म्हणून जर या महाराष्ट्राने कोणाचा स्वीकार केला असेल तर तो फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा केला. अरे आजच्या पुढाऱ्यांना फिरायला तर हेलिकॉप्टर आहे, विमान आहे महाराज. एका मिनिटात मुंबईला जातात आणि एका मिनिटात बीडला येतात आणि एका मिनिटात संभाजीनगरला जातात आणि एका मिनिटात दिल्लीला जातात. ज्या काळामध्ये कोणत्याच दळणवळणाची व्यवस्था नव्हती त्यावेळेस घोड्यावर प्रवास करून या समाजाचा हिताचा विचार करणारा महाराष्ट्रातला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजाला दुःख झालं की माझ्या सद्गुरूंना जर खायला भेटत नसेल, त्यांची पत्नी जर अन्न करता मरण पावत असेल तर काय माझ्या राजाला राजा पण म्हणून घेण्याचा अधिकार आहे. सर्व सेवकांना बोलवलं, एका कार्टूनांना बोलवलं, सर्व सेवकांना सांगितलंय बाबांनो, हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही हा नजराणा घेऊन छत्रपती तुकोबरायकडे जा. ते सेवक नजराणा घेऊन तुकोबरायकडे गेले. बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला पाठवलंय. बर बर बर, चांगली गोष्ट आहे. तुमची पत्नी अन्न करता मरण पावली आणि तुम्ही सुखी व्हावं म्हणून हा नजराणा पाठवलाय. तो नजराणा पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तुकोबराय उठले आणि पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा, अरे जी गोष्ट कधी माझ्या मनातच आली नाही ती माझ्या समोर कशी प्रगट केली. तू तर मनाचा संकल्प पुरवणार आहे ना रे. मनाचे संकल्प पावविल मनात आलेलं जर तुला कळतं न सांगता तुम्हा कळो येते विश्वी विश्वंभर परिहारची नग लगे बसणारे मंडळी. मनात आलेलं जर देवाला कळतं न सांगता जर तुला सगळं कळतं तर या गोष्टीला मी कधी प्राधान्य दिलंच नाही देवा. उलट तुकोबरायचं प्रमाण घ्या. आणि कन लगे तेथे माझे अर्थ नको संसाराचा नावे घालोनी असून वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनी असून वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळिले जग आणि जो कवीला लाभ कळी काळाचा देवा. संसारावर तुळशीपत्र ठेवून तुझं भजन केलंय रे आम्ही. या गोष्टीची गरज नाहीये आम्हाला. तुकोबराय उठले त्या सेवकांकडे गेले, त्या सेवकांना सांगू लागले का ओ ओ ओ तुमच्या राजाला कळलं कसं आमचं सुख याच्यात आहे. तुमच्या राजाचा हेतू चांगला आहे की मी सुखी व्हावं म्हणून तुमच्या राजाने नजराणा पाठवला, आवडलं मला. पण तुमच्या राजाला कळलं कसं की आमचं सुख याच्यात आहे. महाराज जगातलं सगळं सुख लोक याच्यातच मानतात हो. पैशासाठी लोक काय नाही करायला लागले महाराज. भावाभावाचं खून करायला लागले हो, चुकीचे झाले. तुम्ही म्हणतात पैशात सुख नाहीये, तुम्ही म्हणतात हाती घोड्यामध्ये सुख नाहीये, तुम्ही म्हणतात सोन्यामध्ये दागिन्यामध्ये सुख नाहीये. मग महाराज नेमकं सुख तरी तुमचं कशात आहे. हे ज्यावेळेस त्या सेवकांनी विचारलं त्यावेळेस त्या सेवकांना तुकोबराय सांगतात बाबा जाऊन सांगा तुमच्या राजांना तुम्हाला जर असं वाटतंय आम्ही सुखी व्हावं तर तुम्ही काय करा. आम्ही जेने सुखी, आम्ही जेने सुखी, हो आम्ही जेने सुखी, आम्ही जेने सुखी, आम्ही जेने सुखी, आम्ही
घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराने आपल्या सुखाचं ठिकाण सांगितलंय. आम्ही तेने सुखी, आम्ही सुखी वाटतंय ना तुम्हाला, मग एक काम करा, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. बसणारे मंडळी, या पहिल्या चरणाचा उलगडा मला काही अजून झाला नाही. खरं सांगा, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर मी कसं सुखी होणार? होऊच शकत नाही महाराज. आता तुम्ही गुलाबजाम खाल्ल्यानंतर माझं पोट भरणार आहे का? अहो गुलाबजाम मी खाल्ल्यानंतर माझं पोट भरण ना. तुम्ही जरी किती वर्णन केलं की काय सुंदर गुलाबजाम आहे, वा 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 वा, प्युअर खव्याचे, अरे तुम्ही किती जरी वर्णन केलं तर माझं पोट भरणार? मग तुकोबराय असं का म्हणतात? तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्ही सुखी होऊ शक्यच नाही. एक उदाहरण सांगतो. माझ्यावर बंधुवत प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे योगी बाबा, बरोबर आहे की नाही? योगीराज बाबा. एकदा बाबांची तब्येत खराब झाली, एवढी सिरियस झाले की बाबा बोलता येणं, चालता येणं. मी जसं बाबाला उचललं तसं गाडीत टाकलं आणि बीडच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. उदाहरण किती सुंदर आहे, फक्त उत्तर द्या. मग डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब बाबांची तब्येत खूप खराब झाली. डॉक्टर हुशार होता, तज्ज्ञ होता, MD होता. बाबांना तपासल्यानंतर त्यांनी मला हळूच सांगितलं, म्हणे पुरुषोत्तम बाबांना 2 इंजेक्शन घ्यावं लागतील, बाबाची तब्येत व्यवस्थित होऊन जाईल. मी बाबाकडे गेलो, म्हणलं बाबा 2 इंजेक्शन घ्यावं लागतात. बाबा मला म्हणे, मी पुरुषोत्तम मी जन्माला आल्यापासून अजून कोरोनाचा डोस घेतला आणि इंजेक्शन कशाला घेऊ? मला काही घ्यायची गरज नाही. माझ्या राम बाबामुळं, माझ्या लक्ष्मण बाबामुळं माझ्या जीवनाचं कल्याण झालं. मला काही आजार पडायची गरज नाही आहे. मी डॉक्टरकडे गेलो, मला डॉक्टर साहेब आमच्या बाबांना इंजेक्शन घ्यायची भीती वाटते, असं करा ना, 2 गोळ्या द्या, 2-3 बाटल्या द्या. ते म्हणे महाराज तसं नाही हो, 2 इंजेक्शन घ्यावंच लागतील, त्याच्याशिवाय बाबाची तब्येत खराब नीट होणार नाही. मी परत बाबाकडे गेलो, बाबा ओ बाबा ऐका ना, काही नाही होत, 2 इंजेक्शनाला किती वेळ लागणार, तुम्ही घेऊन तर बघा, तुम्हाला आराम होईल. बाबांनी शेवटच्या टप्प्यात सांगितलं, पुरुषोत्तम मी मेलो तरी चालेल पण मी इंजेक्शन घेणार. मी परत डॉक्टरकडे गेलो, म्हणलं डॉक्टर अहो ते जन्मल्यापासून एकदाही आजारी पडले नाही हो, त्यांना इंजेक्शन घ्यायची सवय नाही, तुम्ही 4 गोळ्या शिल्लक द्या की, 4 टॉनिकच्या बॉटल द्या. डॉक्टर राहिला म्हणे, तू डॉक्टर आहे का? मी मग तू कीर्तन कर की म्हणे, मला शहाणपणा कशाला शिकवतो? मी सांगतो ना तुला इंजेक्शन घ्यावं लागेल. मी परत बाबाकडे गेलो, म्हणलं बाबा असं नका करू. याच्यात 1 तास गेला माझा, बाबाकडून डॉक्टरकडं, डॉक्टरकडून बाबाकडं. शेवटी परत मी डॉक्टरकडे गेलो, म्हणलं डॉक्टर अहो नाही सवय त्यांना इंजेक्शनाची, असं नका करू, त्यांना त्रास होतो, तुम्ही असं करा ना, इंजेक्शनचाच विषय आहे ना. म्हणे हो, इंजेक्शन घेतल्याशिवाय ते नीट होणार नाही. म्हणलं तुम्ही एक काम करा, 4 गोळ्या बाबांना द्या, 4 टॉनिकच्या बॉटल्या बाबांना द्या आणि 2 इंजेक्शन मला द्या. इंजेक्शनचाच विषय आहे ना. म्हणलं 2 खून द्या आणि 2 खून द्या, 4 द्या, काही ताण नाही, माझी तब्येत चांगली आहे. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. आता बाबाची तब्येत जर खराब झाली असेल, बाबा जर आजारी असेल, तर पुरुषोत्तम महाराजांनी इंजेक्शन घेऊन फायदा आहे का हो? कळलं का कीर्तन तुम्हाला? अरे बाबाची जर तब्येत बरोबर नसेल तर इंजेक्शन बाबाला घ्यावं लागेल. पुरुषोत्तम भाऊने 10 जरी इंजेक्शन घेतले तरी बाबा नीट होणार. मग बाबा जर तब्येत खराब असेल तर इंजेक्शन बाबाला घ्यावं लागतात. आणि तुकोबराय तर म्हणतात की म्हणा विठ्ठल विठ्ठल मुकीन, आम्ही तेने सुखी. कसं शक्य आहे? याचं कारण सांगतो तुम्हाला. तुमचं आणि माझं सुख कशात आहे? या मृत्यू लोकामध्ये फक्त एकाच जातीला माहिती आहे, त्या जातीनं नाव संत आहे. प्रमाण सांगतो तुम्हाला तुकोबरायचं. आपुला तो एक देव करून घ्यावा, थोडा विको दे. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो सुख कशा ते माहित आहे. आणि तुकोबराय सुखाचा पत्ता सांगतात. पहिलं प्रमाण दिलं, आपुला तो एक देव करून घ्यावा, हे झालं.
दुसरं प्रमाण देतो. सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. बसणारे मंडळी, सुखाचा पत्ता तुम्हाला आणि मला साधू संत सांगतायत. सुख कोणाला नको महाराज. अरे ज्या लेकराला सी कुठं करायची सु कुठं करायची याची अक्कल नाही, ते जरी मारुतीरायाच्या मंदिरात गेलं की देवबाप्पाला म्हणतो, देवबाप्पा मला सुखाचं ठेव. सुख कशासोबत खातात हे तरी त्याला कळतं का? सर्वांचे प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे. प्रमाण घ्या. सर्व सुखाची आशा क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा. शिदोडकर मंडळी, अगदी शहराजवळ तुमचा गाव आहे. सगळे तुम्ही गुंठा मंत्री असाल ना? हाय गुंठे का ऐकले? गुंठा मंत्री ना तुम्ही सगळे. मग लक्ष देऊन ऐका गड्यांनो. रात्रंदिवस शेतामध्ये एवढे कबाड कष्ट करताय, देवासाठी का सुखासाठी हो? बोलत चाला गड्या. कशासाठी? पैशासाठी. म्हणजे पैसा म्हणजे सुख मानता ना तुम्ही. रात्रंदिवस शेतामध्ये जे कबाड कष्ट करता, देवासाठी का पैशासाठी? बोलत चला. हे नसल पटलं, सोपं करून सांगतो. मी एवढ्या लांबून प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? हा, मोकळं बोला ना. अजिबात लाजू नका, मोकळं बोला. कशासाठी? हां, आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप हे तोंडामध्ये बाहेर काढा. योगीराज बाबा, किती लोक आपल्या उन्यावर येऊ महाराज. आपण जर नुसत्या अंगठ्या घातल्या ना तरी यांना असं वाटतं यांनी अंगठ्या कोण घातल्या. अरे म्हणजे मग आम्ही पोते घालायचे कशा आहे ना हो? हां, लोकांना काय वाटतं काही कळत नाही महाराज. कधी कधी एअरपोर्टहून जाण्याचा वेळ येतो, कधी मुंबईला जायचं असलं संभाजीनगरहून आपण जर एअरपोर्टला गेलो ना, धोतर शर्ट पाहिलं की लोकांना असं वाटतं हे बुजगाव नाही इकडं कोण आलं. अरे आम्ही तिकीट काढलंय रे. म्हणजे लोकांची धारणा अशी झालेली आहे, महाराज लोकांनी दाड्या करू नये, महाराज लोकांनी फाटके धोत्र घालावं. हां, अरे भ्रष्टाचारी लोक जर विमानानं हेलिकॉप्टरनं फिरत असेल तर धर्माचा प्रचार करणाऱ्या प्रत्येक कीर्तनकाराकडे हेलिकॉप्टर पाहिजे. बेवडे बावडे महाराष्ट्र लुटणाऱ्या इकडे हेलिकॉप्टर आहे महाराज. आम्ही तर धर्माचे प्रचारक आहोत ना रे. सांप्रदायातल्या कोणत्या कीर्तनकारांनी तर बसणाऱ्या पोराला दारू प्यायचं ज्ञान दिलं नाही, दिलं अजिबात. तो इथं येऊन तुम्हाला 4 गोष्टी चांगल्याच सांगेल. याच्या पुढे जाऊन सांगू का? सांगणारा कीर्तनकार एखाद्या वेळेस चुकीचा असू शकतो, पण जो ज्ञान सांगतो ते ज्ञानोबराय तुकोबरायचं सांगतो ते कधी चुकीचं राहणार नाही. म्हणून समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन जो झालाय ना महाराज आपल्याकडं, तो चुकीचा झालेला आहे. पण बाबा, संप्रदायाच्या माणसाने ऐश्वर्यात राहिलं पाहिजे. लोकायला जळू द्या. काय जळून जळून मुळव्यात होईल बाबा, दुसरं काय होणार? तू काय म्हणे आम्ही राजे, आम्ही काही भिकाऱ्याचे पोरं नाही रे गड्यांनो. आम्ही कोणाचे पोरं आहे? ज्ञानोबराय तुकोबरायचे लेकरे. आणि प्रमाण घ्या. राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता भीक मागे. नाची आजोगे सिद्धी पावे, सिद्धी पावे. नाची आजोगे सिद्धी पावे, रे गुरु सारी का हस्ता पाठीरा. श्री गुरु सारी का श्री गुरु सारी परमार्थ करणाऱ्या माणसाने आपला परमार्थ ऐश्वर्यात केला पाहिजे. अरे शंभड्यापुरीचं लग्न करता तुम्ही, तुमच्या शंभड्यापुरीच्या लग्नासाठी 2 तासासाठी 50 लाख रुपये खर्च करता तुम्ही. किती खर्च करता? अरे मग शंभड्यापुरीचं तुमच्या एकूण त्या 1 लेकराचं लग्न करण्यासाठी जर तुम्ही 2 तासासाठी 50 लाख रुपये खर्च करत असाल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायसाठी एवढा खर्च करता काही उपकार करत नाही. ज्ञानोबराय तुकोबरायांनीच तुम्हाला दिलेलं आहे. अरे देवाने दिलंय, त्याच्यातूनच देवाला द्यायचंय ना. देवाने तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यातूनच तुम्हाला देवाला द्यायचंय. आणि बसणारी मंडळी,
लिहून ठेवा माझं एक वाक्य, मी एका थोर मोठ्या माणसाच्या मुखातून ऐकलं होतं. तुम्ही देवासाठी खर्च करा महाराज, देव तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही. या भारतामध्ये जैन आणि मारवाडी लोक तुम्हाला कधीच गरीब दिसणार नाही महाराज, कधीच नाही दिसणार. का? त्यांनी 100 रुपये जर कमवले तर 30-40 रुपये ते गायीसाठी आणि अन्नदानासाठी खर्च करतात. आपले तर हलकट सप्त्यातल्या चपला चोरतात हो बाबा, कठीण त्यांना झाला. त्याच्यामुळं 12ही महिने लटकते रे ना रे. ओला दुष्काळ असला तरी टेन्शन आणि कोरडा असला तरी टेन्शन. देवाला द्यायचं शिका. तुम्ही देवाला द्या. अरे तुम्ही 2 पावलं त्याच्यासाठी चाला, तो 10 पावलं तुमच्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी बसणारी मंडळीला विनंती आहे, संप्रदायाकडे बघत असताना कधी हलकट दृष्टीनं पाहत जाऊ नका. संप्रदायाच्या माणसानं ऐश्वर्यात परमार्थ केला पाहिजे. एकदम आपल्या रुबाबदार आयुष्यामध्ये आम्ही कोणाचं घेतो थोडं काही. ज्ञानोबराय तुकोबराय आमच्या साधू संतांनी आमच्या बाप दाद्याने मळ्याची जमीन कमवून ठेवलेली, आपल्याला फक्त ती सांभाळायची. म्हणजे लोकांना कसं राहिलं, म्हणजे लोक आपल्याला काही म्हणतील काही सांगता येत नाही. अरे उत्तर प्रदेशला जर गेले ना तुम्ही, तर एका महाराजांचा आश्रम 10-10 हजार कोटीचा आहे महाराज. 5-5 हजार कोटीचे आश्रम आहे त्यांचे. प्रत्येक महाराजाचे स्वतःचे जेट आहे. आणि आम्ही तर नुसती फॉर्च्युनर घेतली की बाबाला फॉर्च्युनर काय करायची, मग का लुनावर फिरवतो? बाबाला का बैलगाडीत फिरवतो का? अजिबात नाही. माझी ती इच्छा आहे, जेवढे की गडकरी मंडळी त्यांनी प्रत्येकाने डिफेंडर घेतली पाहिजे, रेंज रोवर घेतली पाहिजे. काय कमी केलंय आपल्याला? घ्या ना. अरे एक सांगू का गड्यांनो, धर्माचा प्रचार करणाऱ्या माणसाला पैशात कशाला मोजता रे तुम्ही? पैशात कीर्तनकाराला कोणत्या मठाध्यपत्याला पोजत जाऊ नका. या महाराष्ट्रामध्ये काही हरामखोर लोक एका रात्री बाईच्या अंगावर 20-20 लाख रुपये उधळतात आणि ती बाई त्या पैशावर नाचती. पैशामध्ये कीर्तनकाराला कथाकाराला कधीच मोजत जाऊ नका गड्यांनो. 1000पट पैशाच्या पुढे संप्रदायाचे प्रचार करणारे लोक आहे. अरे आतापर्यंत वारकरी संप्रदायातल्या कोणत्या माणसानं तुम्हाला अंधश्रद्धेच्या आहारी केलंय? अरे त्या कॅप्टनची महाराज संपत्ती 2000 कोटीची आहे. अहो त्यानं मूत पाजलाय हो लोकायला, दुसरं काय केलंय महाराज? ही वस्तुस्थिती आहे ना रे. ज्यानं लघुशंका पाजली त्या हरामखोराची प्रॉपर्टी 2000 कोटीची आहे. आमच्या रामबाबाने तुमच्या गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहे. आमच्या लक्ष्मण बाबाने तुम्हाला व्यसनापासून दूर केलंय. आमच्या योगीराज महाराजांनी तुम्हाला चांगलं सांगितलंय. म्हणून संप्रदायाच्या माणसाकडे पाहत असताना सहानुभूतीनं पहा. अरे चांगले लोक जर काम करताना गेले तर तुम्हाला या समाजामधून, तुम्हाला या अंधकारामधून काढणार कोण आहे? म्हणून आज सुद्धा वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रावर जेवढे उपकार आहे तेवढे कोणाचेच नाहीये. दारी लोक भाषणात बोलतात की महाराष्ट्र यानं घडवला आणि त्यानं घडवला. सांगू नको आहे ना कोणा घडवला. महाराष्ट्र फक्त ज्ञानोबराय तुकोबरायनंच घडवलेला आहे. महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायचं जेवढं योगदान आहे तेवढं या महाराष्ट्रात कोणाचंच नाहीये. मी लाईव्ह बोलतो का? ज्या वेळेस या भारतामध्ये संविधान नव्हतं त्यावेळेस सुद्धा या भारतामध्ये तुकोबरायचा गाथा होता आणि तुकोबरायची ज्ञानेश्वरी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला संविधानाने स्वतंत्र विचार मांडण्याचे अधिकार दिले. प्रत्येकाला हक्काची लढाई लढण्याचा अधिकार दिला. सर्वसामान्यांना अधिकार प्राप्त करून जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असेल तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रामध्ये गावोगावी जाऊन लोकांना अंधकारापासून, अज्ञानापासून, अंधश्रद्धेपासून दूर करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलेलं आहे. गाडगे बाबांनी केलेलं आहे. तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. मग यांचे सुद्धा या महाराष्ट्रामध्ये उपकार आहेच ना महाराज. अरे आता लोक सांगतात झाडे लावा झाडे जगवा. ही योजना कोणाची हो? ही पुढाऱ्याची नाही आहे, ही सुद्धा आमच्या बापाची आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे, ही सुद्धा योजना कोणाची? ज्ञानोबराय तुकोबरायचीच आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती गड्यांनो, तुमचं आणि माझं जीवन सर्व सुखाच्या मागं लागलंय आणि खरं सुख कशात आहे ते फक्त साधू संतांना माहीत आहे. मग तुकोबराय ते सेवकांना सांगतात, आम्ही तेने सुखी. जाऊन सांगा राजाला तुमच्या, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मग का हो बाबा, हा जो नजराणा तुमच्यासोबत घेऊन आलो त्या नजराण्याची तुमच्या नजरेमध्ये काय किंमत आहे? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय तुमचे वीत धन, तुमचे वीत धन,
द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, तुमचे रवित धन जो तुम्ही नजराना पाठवलाय ना, त्याची आणि माझ्या जीवनामध्ये त्याची आणि माझी मातीत मोल किंमत आहे. सोने रुपये आम्हा मृत्तिके माणिक पाषाण खडे जैसे. आणि जगद्गुरु तुकोबरांनी या गोष्टीचा विचारच केला नाही महाराज. विषय तो त्यांचा झाला, ना आवडे जन, ना आवडे धन, ना आवडे माता, ना आवडे पिता. नाही समाजाचा विचार केला जगद्गुरु तुकोबरांनी, नाही शरीराचा विचार केला. का? अरे का म्हणून तरी या समाजाचा विचार करायचा महाराज. तुम्ही 100 कामं चांगले करा. किती कामं चांगले करा? 100 कामं चांगले करा. 100 कामं चांगले केले नाही, एक काम चुकीचं जर झालं तर लोक 99 कामं विसरून जातात हो महाराज. समाजाची रीत आहे. म्हणून खरं सांगू का, अरे जो समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही, 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारी पतिव्रता सीताई साहेब, त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही, आपल्यासारख्या धोत्रावाल्याने काय अपेक्षा करायची महाराज. कठीण तळा झालेला आहे. म्हणून खरं सांगू का, मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, ज्यांनी धर्मासाठी जीवन समर्पित केलंय ना महाराज, ज्यांनी या भगवंतासाठी जीवन समर्पित केलंय ना, त्यानं समाजाचं नाही ऐकलं पाहिजे, समाजाने त्याचं ऐकलं पाहिजे महाराज. बरोबर आहे का नाही? योगीराज बाबा, माझे हात जोडून विनंती करा, तुम्ही अख्खं जीवन देवासाठी समर्पित केलेलं आहे. मायबापाचा त्याग केला, लग्न नाही केलं, काही नाही केलं, अख्खं जीवन जर आपण देशासाठी, धर्मासाठी आणि स्वामीजींसाठी खर्च करत असेल, तर माझी तरी विनंती आहे, जीवनभर समाजाने आपलं ऐकलं पाहिजे. आपण समाजाचं काय म्हणून ऐकायचं? यांच्या बायका यांचं ऐकत नाही, आपण यांचं काय ऐकायचं? ही वस्तुस्थिती आहे महाराज. घरी बायको आंघोळीला पाणी टाकत नाही, तो बाबाला सांगतो, बाबा तुमचं हे चुकलं. घरी सांग बायकोला, आम्हाला सांगायचं घरी तो वजन पडत नाही. असं नाही केलं पाहिजे महाराज. एक प्रोटोकॉल आहे ना, प्रोटोकॉल असतो का नाही महाराज? अरे ज्यांनी जीवन समर्पित केलंय जगासाठी, तुम्हाला 2 तास बायकोला सोडणं होत नाही, तुम्हाला 2 तास संसार सोडणं होत नाहीये. एवढा मोठा सप्ताह येत आहे, आपण चला नाही हो, लय बिजी शेड्यूल आहे. अरे सप्त्याला 7 दिवस जर तुम्हाला काढता येत नाही, अख्खं जीवन जर आपण जर देवासाठी समर्पित केलं असेल, तर त्याचा आदर ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे गड्याला. आपण आपल्या माणसाच्या मागाने उभं राहायचं, तर राहायचं कोणी महाराज? मी तिकडं रामगडावर गेलो होतो, सप्ताह इकडं चालून मी तिकडंच गेलो. पण खरं सांगू का, बरं झालं त्या निमित्तानं मला गड तरी पाहण्यात आला महाराज. असला आनंद वाटला, जंगल में मंगल आहे वो. वा. आणि माझी विनंती आहे, काय तुमच्या गावाचं नाव? सिद्धोड का शिदोड? सिद्धोड. सिद्धोडकर मंडळी, रामगड हा अगदी शहराच्या जवळ आहे महाराज. का त्या गडासाठी आपण सर्वांनी एवढं सुंदर सहकार्य करा. जसं बीड जिल्ह्यामध्ये काही गड प्रसिद्ध आहे, नारायणगड आहे, तिकडं वामन भाऊंचा गड आहे, मला असं वाटतं भगवानगड आहेत. हे जे गड आहे ना, तर बीड जिल्ह्यामध्ये भविष्यात दर्शनाला जर सिटीतल्या लोकांना जायची इच्छा झाली, पंचक्रोशीतील जर लोकांना जायची इच्छा झाली, तर त्याला असं वाटलं पाहिजेत, गड्या आज आपण फक्त दर्शनाला जायचं आपल्या रामगडावरच. एवढं सुंदर. अरे गड ही प्रॉपर्टी तुमची आहे गड्यांनो, ती महाराजांची कुठे आहे? तुम्ही तुमच्या साहेबाचे कितीही चांगले कार्यकर्ते असू द्या, लिहून घ्या माझं एक वाक्य. तुम्ही तुमच्या साहेबाचे कितीही चांगले कार्यकर्ते असू द्या, तुम्ही तुमच्या साहेबाची गाडी पुसा, पाय पुसा, चप्पल पुसा, कपडे इस्त्री करून आणा आणि रात्री 2 वाजता तुमच्या साहेबाच्या घरी जा आणि दरवाजावर ठाप टाका, साहेब अहो भूक लागली, मला दरवाजा उघडा. अहो साहेबचं सोडून द्या महाराज, दारात बांधलेले कुत्रे सुद्धा तुम्हाला घरात येऊ देणार नाहीये. पुढाऱ्यांची प्रॉपर्टी स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि संतांची प्रॉपर्टी तुमची आणि माझी प्रॉपर्टी. गड्यांना रात्री 2 वाजता रामगडावर जा आणि दरवाजावर थाप टाका, बाबा अहो भूक लागली हो आम्हाला. ते संन्यासी असल्यामुळे तुम्हाला गरम करून नाही देणार, पण सांगल तिथं ते किचन आहे, तुम्हाला जे वाटेल ते करा आणि आराम करा. म्हणून महाराष्ट्रातला कोणताही आश्रम असेल, महाराष्ट्रातला कोणताही गड असेल, महाराष्ट्रातलं कोणतंही संस्थान असेल, ते वैयक्तिक नसून ते तुमची आणि माझी प्रॉपर्टी आहे. मग आपण आपल्या प्रॉपर्टीचं जतन केलंच पाहिजेत महाराज. म्हणून समाजाचा जास्त लोड घेत जाऊ नका. जमाने के लिए हम एक बार है, जमाना हमारे लिए 1000 बार है. तुम्ही कितीही चांगलं वागा, लोक तुम्हाला नाव ठेवणार. आणि लोक कोणाला नाव ठेवत नाही, ज्याला बायको आंघोळीला पाणी टाकून देत नाही ते म्हणतं नरेंद्र मोदीला अक्कल नाही. अरे बावळ्या, तुझं बजेट किती आहे? तू बोलतो कोणाला? ग्रामपंचायतला उभं राहिल्यानंतर 2 मतदान पडतात हलकटा तुला, आणि देशाच्या पंतप्रधानाविषयी बोलतो. कळलं पाहिजेत ना महाराज, कोण कोणाला कधी काय बोलल त्याचा काही त्याच्यावर परिणाम नाही. म्हणून एक सांगू का तुम्हाला, तुम्ही उपस्थित नसताना जर माघारी तुमची चर्चा चालू असेल तर समजून चालाव तुमचा प्रवास चांगला चालू आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रात कधीच कोणत्याच भिकाऱ्याची पोस्ट फेसबुकला झाली नाहीये, कोणत्याच येड्याची पोस्ट फेसबुकला झाली नाहीये. नाम है इसलिए तो बदनाम है ना सर. नाम आहे म्हणून बदनाम आहे, बिना नावाचं कोण कसं बदनाम राहील. म्हणून समाजाचा जास्त लोड घेत जाऊ नका. आणि मी तर घेतच नाही बाबा. आता लोड जर आपण घ्यायचा मग यांनी काय घ्यायचं. काही यांच्यासाठी बी ठेवलं पाहिजे ना महाराज, ताण नाही घ्यायचा. जे आपल्यावर प्रेम करणारे 2 सूत्र ध्यानात ठेवा समाजाची. जे तुमच्यावर प्रेम करणारे ते तुमच्यावर प्रेमच करणारे, आणि जे तुमचा विरोध करणारे ना, तुम्ही त्यांना तुपानं नाही दुधाना गुळ घाला, ते तुमचा विरोधच करणारे. मग 10 लोकांसाठी 100 लोकांचा विचार करायचा नाही. म्हणून आपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ. आपण आपल्या मस्तीत राहिलं पाहिजेत महाराज. ते काय ते धस साहेबाचं वाक्य काय, रग्गेलवाणी वागलं पाहिजे माणसाला. रक्ताचा दोष आहे ना महाराज आपला. रग्गेल वागणं कशासाठी, चुकीचं नाही वागायचं म्हणतो मी तुम्हाला, रग्गेल वागायचं म्हणतो. चुकीचं सोडून द्या. रग्गेल का वागू शकतो माणूस, जो चुकीचं वागत नाही तो रग्गेल वागू शकतो. काय घेणं आहे महाराज. विश्वास ज्ञानोबराय तुकोबरावर ठेवा. पांडुरंगाने ठरवलं ना तुमचं वाटोळं करायचं, हे काय तुम्हाला वाचवणार आहे. ज्या दिवशी ज्ञानोबराय ठरवाल तुम्हाला समाजातून उठवायचं, त्या दिवशी या जगात तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. म्हणून समाजाला नका भेऊ, भ्या फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायला. कोणतंही काम करत असताना ज्ञानोबरायचा फोटो समोर ठेवा, आणि कोणतंही चुकीचं काम करत असताना जगद्गुरु तुकोबरायचा फोटो ठेवा. अजिबात ताण नाही घ्यायचं. तुका म्हणे आम्हा एकांताचा वासन, ब्रह्मी ब्रह्मरस सदा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, आणि ते जो नियोजन भक्ती करा. सगळ्या समाजाचा त्याग केला होता महाराज. आता समाजाचाच त्याग केला तर बाकीच्या गोष्टीचं काय घेऊन बसले. म्हणून तुकोबराय सांगतात, तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान. अजून काय अपेक्षा आहे, काहीच नाही. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. बाबांनो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. काय घाला, रुद्राक्षाची नाही, कशाची. कंठी मिरवा रुद्राक्ष नाही सांगितलं, कंठी मिरवा तुळसी. ज्ञानोबराय तुकोबरायने जे सांगितलं ते केलं पाहिजे. आणि उपवास कोणता सांगितला, व्रत करा. व्रत गुरुवार नाही, व्रत शुक्रवार नाही, व्रत शनिवार नाही, व्रत कोणताच नाही. व्रत कोणता सांगितलंय, वारकऱ्यांसाठी फक्त 2च उपवास आहे, एकादशी आणि सोमवार. तिसरा उपवास वारकऱ्यांसाठी अजिबात नाहीये. एकादशी धरावी याच्यासाठी भागवतामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे, घरी गेल्यानंतर वाचा. आणि सोमवार करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यात प्रमाणे, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीनं हरणेसी. मला तर हसू येतं महाराज. लोक गुरुवार धरतात, बुधवार धरतात, मंगळवार धरतात, शनिवार धरतात, शुक्रवार धरतात. अहो काही लोक तर रविवार सुद्धा धरतात. सुट्टीचा वार सुद्धा सोडे ना महाराज. आणि एकादशी दिवशी भाकरी खातात. काही फायदा, गाढवाने शेत खाल्लं पापरा पुण्य. एकादशीचा उपवास करा आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. अरे रामबाबाने तुम्हाला दुसरं काही नाही सांगितलं रे. त्यांनी काही तुम्हाला गंडे दिले का, तुम्हाला काही छाछू शिकवली, काहीच नाही महाराज. लक्ष्मण बाबाचा फोटो पहा. मी फोटो पाहिल्यानंतर मला खूप समाधान वाटलं. सुंदर असा ऊर्ध्वपुंड्र बाळ, कपाळाला गंध आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. या लोकांनी तुम्हाला सरळ मार्गी सांगितलंय हो. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशीचा उपवास करा, व्यसन करू नका. म्हणून खरं सांगू, आपल्या मायबापानं जे सांगितलं ते आपण काय केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. आणि जरी नाही तुम्ही गळ्यामध्ये माळ घातली तरी मेल्यानंतर का होईना तुमच्या तोंडात तुळशीचे पानं घालतात का हो. तुमच्या तिकडे आहे का ती पद्धत बाबा, आहे का. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माणूस मेला की त्याच्या तोंडात काय घालतात, बंद करून टाका आजपासून ही पद्धत. तुम्ही म्हणसाल महाराज का, अरे ज्यानं जीवनभर दारू पिली त्याला तुळशीच्या पानं काय होणार आहे हो. ज्यानं जीवनभर बोकडे खाल्ले, कोंबडे खाल्ले, असं जर नालायक मेलं ना, तुळशीचा पाना नाही कोंबडीचे पक्क घालून दे त्याच्या तोंडात, मोक्ष मिळेल महाराजाला. अहो काही करायला लागले लोक. कीर्तनकाराचे बी हाडं पैठणलाचे आणि जेवढ्याचे हाडं बी पैठणलाचे. काय फायदा आहे, गाढवान शेत खाल्लं पाप ना पुण्य. ज्याने जीवनभर दारू पिली त्याचे हाडं काशीला काय. तुम्ही पार प्रयागराजला घेऊन जा, नाही तर पार तिकडं हिमालयात जरी घेऊन गेले तरी फायदा नाही आहे. चुकीचं झालेलं आहे. म्हणून आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. व्रत एकादशी करीन उपवास, गाईल हरणेसी मुखी नाम. इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे. मायांनो, एक सुंदर उदाहरण आहे, फक्त लक्ष देऊन ऐका. एका मुलीचं लग्न झालं महाराज. काय झालं, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 6-7 महिन्यानं ती माहेरला आली. तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी गेली. का ग ठकू, कस काय ग तुझं सासर. तिच्या डोळ्याला धारा लागल्या. बाई काय सांगू तुला, अगं सासर नाही ग, माझ्या बापाने माझ्यासाठी स्वर्ग पाहून दिलं. काय पाहून दिलं,
बर 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 कसा आहे ग तुझा सासरा? काय माझ्या सासऱ्याचं वर्णन करू ग? माझ्या सासऱ्यासारखा चांगला सासरा या जगाच्या पाठीवर कोणाचाच नसेल. बर बर. आणि सासू ग? काय माझ्या सासूचं वर्णन करू ग? सोन्यासारखी. बर बर. ननन ग? ननन तर मला लाहिण्या बहिणीसारखी जपती. बर. आणि देर ग? देर तर नेहमी माझी वरवर करतो ग, खूप जीव लावतो मला. सगळ्यांचं विचारलं आणि तिच्या मैत्रिणीला सखूला विचारलं, का ग बाई 6 महिने झाले लग्न होऊन, नवरा ग? ठकून प्रेमानं सांगितलं, बाई 6 महिने झाले तो मेला, मला बोलतच नाही म्हणे. काय म्हणली ती? 6 महिने झाले तो मेला, मला बोलत नाही. माया हो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या फक्त. लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवाईकांनी? बोला माया हो. अरे नवरा जसा हरी आला हाता मग काहीची भय चिंता, तसं नवरा आला हाता. नवरा आल्यावर महाराज सासू सासऱ्याची काय करायची? बीडला रूम करता येते ना, शिदोडला काय राहायचं? मग नवरा प्रेम करत असल्यानंतर सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी, सासरा बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी, देर बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी, ननन बोलली तरी चालते, नाही बोलली तरी. जसं नवरा जर मुलीवर प्रेम करत असेल तर बाकीच्या नातेवाईकाची तिला गरज नाही. तसं माया हो, नवरा म्हणजे एकादशी आहे. काय आहे? नवरा म्हणजे काय आहे? बोलत चला, नवरा म्हणजे काय? आणि सासू सासरे देर भावजया ननंदा हे म्हणजे गुरुवार मंगळवार बुधवार. काही ताण नका घेऊ महाराज. शास्त्रानं जे सांगितलं ते करा, मनानं काहीच करू नका. एक माणूस म्हणे मी स्वामी समर्थाचा गुरुवार करतो, मला चांगली गोष्ट आहे. एक म्हणे साईबाबाचा गुरुवार करतो, मला आजची गोष्ट चांगली आहे. मग का हो? काही म्हणतात आम्ही गजानन बाबाचा गुरुवार करतो. बसणारे मंडळी, साईबाबा जन्माला येण्याच्या अगोदर, स्वामी समर्थ जन्माला येण्याच्या अगोदर आणि गजानन बाबा जन्माला येण्याच्या अगोदर गुरुवार कोणाचा होता सांगा धरा. मुंबई आया सो बगदी आहे, याला शास्त्र मानत नाहीये. तुम्हाला उपवास धरण्यासाठी शास्त्र पुरावा लागेल ना. शास्त्रामध्ये 2च उपवास सांगितले, एकादशी आणि सोमवार. मग महाराज सांगतात काय करा? कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. अजून काय अपेक्षा आहे? काहीच नाही. मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. येड्याचे दास नका होय बाबा. दास एक तर देवाचे व्हा, नाही तर संतांचे व्हा. कोणाचेही दास झाल्यानंतर काय होईल तुम्हाला महाराष्ट्रात कळलंय गड्यांनो. अरे एकीकडे सायन्स युगामध्ये आपण चंद्रावर चाललोय आणि दुसरीकडे अंधश्रद्धेच्या हारी जाऊन लोक काही करायला लागले. बसणारे मायबाप, माझी विनंती तुम्हाला, कीर्तन लक्ष देऊन ऐका. हे बघा, 2 तासाचं कीर्तन ऐकून कोणत्याच महाराजावर श्रद्धा नका ठेवू रे बाबांनो. पुरुषोत्तम महाराजाच्या कीर्तनाला पब्लिक किती आहे, पुरुषोत्तम महाराज कीर्तन किती चांगलं करतो नका लक्ष देऊ. पुरुषोत्तम महाराज 2 तासानंतर 22 काय दिवे लावतो, 22 तास काय दिवे लावतो, हे प्रत्येकानं पाहिलं पाहिजे. कीर्तनाला पब्लिक जास्त आहे म्हणून तो महाराज चांगला आहे कोणी सांगितलंय तुम्हाला? हा महाराज ठरवत असताना त्याचे काही प्रोटोकॉल पाहत जा, त्याचं आचरण पाहत जा. आणि मी तर माफी मागून एक वाक्य बोलू का गड्यानो? महाराष्ट्रात 2च महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज. आम्ही संप्रदायाचे प्रचारक आहोत. आम्ही फक्त त्यांची उष्टावळी घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. गर्दीवर जर महाराज ठरवसाल ना तर गर्दीवर महाराज नसतो रे. पुरुषोत्तम पाटलाच्या कीर्तनाला जेवढी पब्लिक आहे त्याच्यापेक्षा डबल गौतमीला आहे हो. पब्लिकचा महाराजाचा काय अर्थार्थी संबंध? काही म्हणतात महाराजांची दाढी लय मोठी. दाढीवर कुठं बाबा ठरवता का रे बाबा नो? थोडं यूट्यूब जर काढलं तर जेवढे दाढीवाले जेलमध्ये गेले तेवढे बिना दाढीवाले नाही. दाढीचा आणि बाबाचा काय संबंध आहे? म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, तुमच्या नवऱ्यानं 10,000 रुपये तुम्हाला दिले आणि सांगितलं बाई बीडला जाण्या एखादी चांगली साडी घेऊन ये. माया हो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 10,000 रुपयाची चांगली साडी घेण्यासाठी कमीत कमी दुकानामध्ये किती साड्या पाहता तुम्ही? कमीत कमी विचारला 100 तर पाहता का नाही? मग बसणारे माया हो, एक 10,000ची साडी पसंत करण्यासाठी जर 100 साड्या दुकानात पाहत असेल तर साधू ठरवत असताना त्याचे काहीतरी थोडेफार प्रोटोकॉल पाहत जा गड्यानो. आपल्याला दुसऱ्याला साधू म्हणण्याची गरजच नाही ना रे. राम बाबा हे आपले सगळ्यात मोठे संत गड्यानो. लक्ष्मण बाबा हेच आपले मोठे संत. अरे यांनी अंधश्रद्धा नाही पसरवली रे. यांनी तुम्हाला अज्ञानापासून ज्ञानाकडे नेलंय गड्यानो. चुकीच्या मार्गापासून तुम्हाला परमार्थाची ओळख करून दिली आणि परमार्थाला लावलंय. म्हणून दास साधूचं व्हा, दास संताचं व्हा, दास श्रीमंताचं होऊन काय फायदा आहे? आपल्या तिकडं ती पद्धत कमी झाली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैलगाड्याची पद्धत आहे बापू. मोठे मोठे लोक असे बैलगाडे ठेवतात. पाठीमागं कोल्हापूरला एका चांगल्या माजी खासदाराने ठेवलं होतं. 1 फॉर्च्युनर आणि 2 थार बक्षीस होते. ते काही सेकंदामध्ये तो बैलगाडा पळाला पाहिजे. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे.
एका श्रीमंत बैलगाड्याच्या मालकाला भेटायला गेलो. त्याच्या गोठ्यामध्ये 2 बैल होते. एका बैलाची किंमत 35 लाख रुपये होती. किती होती? बोलत चला किती? असे 2 बैल होते. किती झाले? 35 दुनी 70. मी नारदाच्या गादीतून सांगतो, आठवड्यातून 4 वेळेस त्या बैलांना दुधानं आंघोळ होती बापू. कशानं आंघोळ? दुधानं आंघोळ. अहो तुम्हाला मला खायला शेंगदाणे नाही, त्या बैलाला खायला काजू बदाम होते. जो गोठा होता तो AC गोठा होता. एक होम थिएटर होतं गाणे ऐकायला त्या बैलाला. आणि त्या 2 बैलाला सांभाळण्यासाठी 2-2 लाख रुपयानं 2 माणसं होते. मला एवढंच सांगा, अशा श्रीमंत गोठ्यातला तुम्ही बैल पाहायला गेले, अशा श्रीमंत गाडी बैलाचा मालकाच्या बैलाला पाहायला गेले, तुम्ही अशा बैलाला पाहिल्यानंतर त्या बैलाचं दर्शन घेताल का? सेल्फी घ्याल त्यासोबत? सेल्फीचा जमाना आहे. काय घ्याल तुम्ही? लय सुंदर बैल आहे म्हणून तुम्ही काय करसाल? फोटो काढसाल. आपण आपल्या गावकऱ्यांना दाखवू बा किती सुंदर बैल आहे, गोठा किती चांगला आहे. अशा श्रीमंत बैलाकडे गेले तुम्ही काय करसाल? त्याचा फोटो घ्यासाल. लक्ष देऊन ऐका. हे 2 बैल सोडून द्या, अजून 2 बैल सांगतो तुम्हाला. ज्ञानोबराईच्या पालखीला सुद्धा 2 बैल असतात. किती बैल असतात? दुपारच्या 20व्याला ज्ञानोबराय थांबल्यानंतर बैल सुद्धा रथाजवळ बसलेले असतात. एकही पखवाजा त्या बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. एकही दिंडी मालक त्या बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. एकही कळशीवाली तुळशीवाली त्या बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. एकही पताकावाला त्या बैलाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. उदाहरण संपलं माझं. पालखीच्या बैलापेक्षा त्या बैलांची व्यवस्था चांगली आहे. आठवड्यातून 4 वेळेस दुधानं आंघोळ आहे, काजू बदाम खायला, ACचा गोठा आहे, 2 माणसं सांभाळायला आहे. मग का हो त्या बैलासोबत सेल्फी घेतात आणि या बैलाचं दर्शन दररोजचे लाख लोक घेतात. त्याचं कारण त्या बैलांनी दास्यत्व श्रीमंताचं केलं आणि या बैलांनी दास्यत्व ज्ञानोबराय तुकोबरायचं केलं. म्हणून दास मोठ्या माणसाचं झालं पाहिजे. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी. अहो साधूचं दास झाल्यानंतर तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे. म्हणून बसणारी मंडळी, आलतू फालतू लोकांचे दास होऊन जीवनाची फजिती करून घेऊ नका. दास ज्ञानोबराय तुकोबरायचं व्हा. ज्यांनी ही परंपरा सुरू केलेली आहे, आपल्या रामगडाचे पहिले महंत आपले राम बाबा, त्यांनी तुम्हाला आणि मला परमार्थ शिकवला आहे. गावोगावी जाऊन हे नारळी सत्य सुरू केलेले. अशा लोकांचे दास व्हा की जेणेकरून तुमच्या संसाराला सुगंध प्राप्त होईल. विठोबा हातवर करा बरं सर्वांनी. वा 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 वा. हे कॅमेऱ्यावाले हात घे यांचे. बघ ते कसे सुंदर आहे सर्वांचे. केले हातवर. 2 मिनिटं सर्वांनी माझ्या पाठीमागं. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की. आवाज नाही आला, तुम्ही नका म्हणू कोणी. प्रभु रामचंद्र भगवान की.
रामगड आहे म्हटल्यानंतर गडापर्यंत तर आवाज गेला पाहिजे का नाही आपल्या. प्रभू रामचंद्र भगवान की जय. श्रीराम जय. वाह वाह, तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजून घ्या एकदा. वाह. मनवा हरीचे दास. पेट्रोल संपलं माझ्या गाडीतलं बरोबर. हा ते सगळे गाणे वाजतील, दगड मारू नका फक्त. मनवा ते मनवा हरीचे दास. थोडं कमी करा. तुका म्हणे मज. पाठीमागचे मंडळी उठू नका, बसा बसा. मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. तुमचे रवित धन ते मज मृतिके समान. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. अजून हक्काचे माझे काही मिनटं शिल्लक आहे, काळजी करू नका. तरुण वर्ग कीर्तनासाठी खूप उपस्थित आहे, म्हणून तरुणांसाठी मी हक्काचे 10 मिनटं घेतो. का? संप्रदायातल्या प्रत्येक कीर्तनकाराने 10-5 मिनटं या समाजासाठी दिले पाहिजेत महाराज. आज महाराष्ट्रातला तरुण खूप चुकीच्या दिशेनं चाललाय. बसणारे मंडळी लक्ष द्या गड्यांनो माझ्या कीर्तनाकडं. या भारताला पाकिस्तानपासून भीती नाही रे गड्यांनो. का लोक अफवा पसरवतात काही कळत नाही. अरे ज्या देशामध्ये 80% लोक भिकारी, त्या देशापासून आपल्याला काय भीती राहणार आहे महाराज. आपण तुकडा टाकल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही, ते देश आपल्याला काय संपवणार आहे. लक्ष देऊन कीर्तन ऐका. भारताला ना पाकिस्तानपासून भीती आहे, ना बांगलादेशपासून भीती आहे, ना नक्षलवाद्यापासून भीती, ना आतंकवाद्यापासून भीती आहे. या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून आहे, पहिली भीती आहे जातीवादापासून आणि दुसरी भीती आहे व्यसनापासून. बसणारी मंडळी माझे हात जोडून विनंती गड्यांनो तुम्हाला, तरुण पोरांनो, मी तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मित्र म्हणून तुम्हाला सांगतो, व्यसन करू नका रे. तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज दिवसातून 4-4 वेळेस नॉनव्हेज खातील ते, पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर या देशात पाहिली ना तर 2% सुद्धा पिणारे लोक सापडणार नाही आहे. आणि आपल्या लोकांची पिण्याची टक्केवारी जर तपासली ना बापूसाहेब, तर 85% पुढे गेले हो आपले लोक. आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाय नवरी पेल नसते हो, नाही तर वरबाप बी पेले, नवरीचा मामाही पेले, नवरदेवाचा मामाही पेलेला आहे. कसं होणार पोरांनो. हा जर मंडप हलवला ना तर कमीत कमी 2000 पोरं बिना लग्नाचे सापडतील बाबा. कुठून आणायच्या हो एवढ्या पोरी. म्हणून सर्व पोरांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन नका करू. तुम्ही महाद्वारात कमानीपाशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे. मला स्वाभिमानानं सांगा वाटतो, अरे तुम्ही काही आंडू पांडू लोकांचे वारसदार नाही रे. तुमच्या आणि माझ्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं ब्लडिंग आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजाला कसं आवडेल तुम्ही असं चुकीचं वागलेलं. अरे तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही पोरांनो, तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही, तर माझा छत्रपती अख्ख्या महाराष्ट्राचा बाप होता, त्या बापाला तुम्ही दारू पिलेली कशी आवडेल. सर्व तरुणांना माझी विनंती आहे, व्यसन करू नका. चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल घ्या. साधे फोन कशाला घेता, iPhone घ्या ना रे. साधी 2 व्हीलर नका घेऊ, बुलेट घ्या. काय कमी केलंय तुमच्या बापाने, 2-4 गुण ठेकले की बुलेट येते. दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करू आणि दुसऱ्याच्या लेकीबाळीचंही जीवन बर्बाद नका करू. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अरे असेच सर्व जर सप्ताहासाठी, नारळी सप्ताहासाठी तुम्ही सर्व मंडळी एकत्रित आले, बसणारे मंडळी, असेच जर आपण सर्व लोक धर्मासाठी एकत्रित आले, हिंदू धर्मासाठी जर एकत्रित राहिलो, तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो, भविष्यात 5 वर्षात माझा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी एकत्रित या, सर्वांनी व्यसनापासून दूर राहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जीवनामध्ये व्यसन करू नका. अरे व्यसनही करू नका. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलो का दाम खर्च के मुँह में मिट्टी आती है. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकानं आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. माझे हात जोडून विनंती गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, आई माझी
मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार, आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन, आई माझी क्या बात है. हो मायेचा सागर हो दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून ते गाड्यांनो, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. किती सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. सिद्धोडकर मंडळी अख्खं गाव पंचक्रोशी मिळून आपल्या बाबांचा सप्ताह आपण एवढ्या आनंदाने करता. पोरांनो, जसं सप्ताहासाठी सहकार्य करताय, वाढण्यासाठी सुद्धा तरुणच आहे महाराज. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये मी बिल्ले पाहिले. बाबाला घेऊन येत असताना सगळे तरुण, जसा राजा चालावा आणि राजेचा प्रजा चालत होती तसे बाबा मस्त आहा टुमुक टुमुक वा असा ऐश्वर्यात जगलंच पाहिजे. ही वस्तुस्थिती, आपण आपल्या ऐश्वर्यात जगलं पाहिजेत. काय कमी केलंय? म्हणून तरुणांनो, माझे हात जोडून ती पोरांनो, चांगलं वागा. अरे लग्न होय रे तुमचं, एप्रिल लागला तरी कुठं काही मेळ नाही अजून, कसं होणार आहे? काळजी करू नका, एवढं वर्ष कंट्रोल करा. पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे. रामबाबाच्या नावाने एखादा चांगला आखाडा टाकू योगीराज बाबा. आपण आखाड्याचा सगळा खर्च मी करतो, तुम्हाला जेवढा लाल कापड लागेल तेवढा मी आणतो, जेवढे काही लंगूट लागतील तेवढे मी आणतो. ताण नका घेऊ तुम्ही, आता लोड घेऊ नका. याचं कारण असं आहे, जेव्हापासून सोयरिकीमध्ये ह्या बाया घुसल्यान महाराज, तेव्हापासून पोरं कोमातच गेले हो. पोरायच्या सोयरिकीच होईन महाराज. माया हो, झालं कीर्तन, 2 मिनटं राहिले फक्त. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 2 एकर जमीन आहे माया हो तुम्हाला. किती एकर जमीन आहे? बोला बोला किती? मग 2 एकर जर जमीन तुमच्याकडे असेल तर जवळ किती एकरावाला पाहायला पाहिजे तुम्ही? 4 एकरावाला व्यवहार आहे ना तू. 2 एकर जर तुमच्याकडे असेल तर जवळ किती एकरावाला पाहायला पाहिजे? बरं, त्याच्यापेक्षा सुंदर पोरगी असेल तर 6 एकरावाला, त्याच्यापेक्षा देखणी असेल तर 8 एकरावाला. बरं, सुंदर आहे, देखणी आहे, नोकरीला आहे, शिक्षण चांगलं झालेलं आहे, कुलवान आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, 15 एकरावाला. हसू येतं योगीराज बाबा. दोघी मायले की दररोज दुसऱ्याच्या शेतात आहे हो, घरी 1 गुंठा जमीन नाही. तरी बैठकीला बसली की पोरीची माय म्हणते, म्हणजे 25 एकर कुठून खंदून काढायचं का आम्ही बाबा? पोरायचे चेहरे पान कशाचे टवटवीतच झाले. पोरं म्हणत असतील बा, एवढ्या तळतळीनं बोलणारा महाराष्ट्रातला हा पहिला कीर्तनकार आहे. बापू, जिल्हा परिषद लागली नाही अजून, लागणारच आहे ना आता. हा, तो ते आरक्षणाचा मुद्दा झाला, दिवाळीला कधीतरी लागल. तुम्हाला जर निवडून यायचं असेल ना, 1 रुपया खर्च करू नका. निवडून यायचं सूत्र सांगतो, नंतर तुम्हाला मला काय द्यायचं ते द्या. तुमच्या सर्कलमध्ये जेवढे गाव आहे ना बापू, तेवढ्या गावात जाण दौंडी द्या. ऐका ऐका, सर्व गावातील तरुणांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही जर मला बहुमताने विजय करून दिलं तर तुमच्या गावातल्या सर्व तरुणांचे मी लग्न लावून देईल हो. पुढं ऐका ना, तुमच्या पुढं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जरी उभा राहिला तरी पडल तो. पण पुढचं संकट पहा ना, निवडून येसाल बापू, पण एवढं मटेरियल आणायचं कुठून?
तो काही एखादा निधी नाही ग्रामविकास अधिकाऱ्याकडून आणायला, एखाद्या मंत्र्याकडून. म्हणून माया हो, मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. जगातल्या कोणत्याच आईला वाटत नाही माझी पोरगी गरीबाला द्यावी, आणि जगातल्या कोणत्याच बापाला असं वाटत नाही माझी पोरगी गरीबाला द्यावी. पण माया हो, ऐका ना लक्ष देऊन कीर्तन. तुमच्या पोरीचं लग्न करत असताना मुलगा श्रीमंत किती हे पाहू नका. रामबाबाच्या दरबारात बसलेले सर्व मंडळी लक्ष देऊन ऐका माझं कीर्तन. मी रामबाबाच्या दरबारात तुम्हाला सर्व माय मावल्यांना आव्हान करतोय. तुमच्या पोरीला मुलगा पाहत असताना जमीन नका पाहू त्या नवरदेवाकडे किती आहे, तो कोणत्या सर्व्हिसला हे पाहू नका, तो कोणत्या नोकरीला हेही पाहू नका. माया हो, तुमच्या मुलीचं लग्न करत असताना मुलगा फक्त निर्व्यसनी पहा. तुमच्या पोरीचा संसार सुखाचा झाल्याशिवाय नाही. म्हणून पोरांनो, कमीत कमी लग्न होऊस तर तरी कंठी मिरवा तुळशी. मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आज, तुमचे रवित धन ते मज मृतिके सम.